नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो, मी अमोल देशमुख स्वागत करतो। महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळामध्ये कृषी सेवक, क्षेत्रपाल, कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक त्यासोबतच आणखी बाकी पदासाठी जाहिरात येण्याची शक्यता आहे, कारण सुधारित आकृतीबंध जो आहे तर तो 723 पदांचा मंजूर झालेला आहे। आता 723 पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर झाला म्हणजे 723 पदांसाठी जाहिरात येईल का? नाही, रिक्त पद आणि सुधारित आकृतीबंध मंजूर झालेली पद यामध्ये वेगवेगळे पद असतात। ठीक आहे, पण नेमका आता सध्याच्या स्थितीला हा जो आकृतीबंध आलेला आहे तर हा आकृतीबंध काय सांगतो काय नाही हे आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे। आणि नंतर मग रिक्त पदाची माहिती एकदा आपल्या समोर आल्यानंतर जागा कोणत्या येऊ शकतात ते देखील महत्त्वाचं आहे ना। आता भरती येणार आहे हे मी देखील का म्हणतो, कारण की आकृतीबंध आला म्हणजे त्या भरतीसाठी एक टप्पा जो आहे तर तो पूर्ण झाला असं म्हणता येतं। ठीक आहे ना। आता आपल्या अकॅडमीच्या ॲपवरती जर तुम्ही जाऊन पाहिलं तर MPSSL, नरवीन सरळ सेवा आणि तलाठी भरती आणि इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षेविषयी जर तुम्हाला डिटेलमध्ये झिरो फोडून अगदी सुरुवातीपासून जर तयारी करायची असेल तर वेगवेगळ्या कोर्सेस जे आहेत तर त्या अवेलेबल केलेल्या आहेत। आपण ॲप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल करू शकता। 70 66 155 355 यावर देखील तुम्ही रीच आउट करू शकता। जर तुमचे काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशान असतील तुम्ही ते नोंदवू शकता ना। चला, आता हा जो GR आहे हा GR आहे 16 जूनचा। कधीचा GR आहे? 16 जूनचा GR आहे, म्हणजे कालचा GR आहे। आणि यामध्ये सांगितलेलं आहे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित अकोला अंतर्गत अधिकारी कर्मचारी पदांच्या संवर्गनीय सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्यात येत आहे ना। आता अगोदर हे समजून घ्या की महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ काय आहे। महाराष्ट्रातील जे शेतकरी आहे तर त्यांना चांगल्या दर्जाचं बियाणं जे आहे तर ते वेळेवर मिळायला पाहिजे, यासाठी ह्या बियाणे मंडळाची काय केलेली आहे, स्थापना करण्यात आलेली आहे ना। आता यामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बघा, हे सुरुवातीलाच आहे, किफायतशीर भावात दर्जेदार प्रमाणित बियाणे मिळावे यासाठी शासनानं 1976 मध्ये राष्ट्रीय महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची स्थापना केलेली आहे। ठीक आहे, अगोदर यामध्ये नियमित 681 पदं होती आणि बाह्य यंत्रणेद्वारे 56 असे एकूण 737 पदांचा आकृतीबंध अगोदर होता। पण आता नवीन जो आकृतीबंध तयार झालेला आहे तर तो किती 723 पदांचा झालेला आहे, ज्यामध्ये 560 जे आहे तर ती नियमित पदं आहे, अधिसंख्य पदं 100 आहे आणि बाह्य स्रोताद्वारे 63 पदं घ्यायची आहे। आता ही 560 तर नियमित पद आहे, बरोबर। मग आता ही अधिसंख्या पदं म्हणजे काय? अधिसंख्या पद म्हणजे काय की ही जेवढी नियमित पदं होतं त्यांच्यापेक्षा जास्त पदं घेतलेली आहे। ठीक आहे, तर ती जास्त झालेली पदं म्हणजे किती आहेत? 100 पदं आहे। मग आता जाहिरात यायची असेल तर या नियमित पदासाठी किंवा या बाह्य स्रोताद्वारे यांच्यासाठी येऊ शकते। ही जी 100 अधिसंख्या पदं आहेत यांच्यासाठी जाहिरात येऊ शकत नाही, कारण हे पदं एकदा भरलेले आहेत, अधिसंख्या झालेले आहेत, नंतर ते पदावरती जे काही लोक असतील ते रिटायर झाले किंवा त्यांचं काही ग्रतप्राण वगैरे झालं तर त्यावेळेस ते मृत संवर्ग जे तर ते घोषित करण्यात येतात, अधिसंख्या। ठीक आहे, आता यामध्ये नेमकं पदांची जाहिरात कोणकोणत्या येऊ शकते आपण ते पाहूया। सदरील हा जो GR आहे तर याच्यामध्ये आहे। ठीक आहे, व्यवस्थापकीय ही ग्रुप A ग्रुप B ची काही पदं आहेत, ग्रुप C ग्रुप D ची देखील पदं आहेत। ठीक आहे, पैदासकार सुरक्षा अधिकारी वगैरे हे जी तर ही पदं आहेत। यामध्ये कृषी सहाय्यक, पहा कृषी सहाय्यक हे जे पद आहे हे महत्त्वाचं आहे, 190 पद आहे। ठीक आहे, कनिष्ठ लिपिक टंकलेखक 40 पद आहे, लिपिक टंकलेखक जे आहे तर ती 47 पद आहे। ठीक आहे, देन सहाय्यक क्षेत्र अधिकारी जे आहे तर ते देखील एक मोठं पद आहे, 102 पदं, 69 पदं जे तर ते निरसित झालेले आहे। तर अशा पद्धतीचा हा जो GR आहे मी डिटेलमध्ये काही वाचून दाखवत नाही। ठीक आहे, पण यासाठी तुमचं एज्युकेशन जे आहे तर ते ग्रॅज्युएशन ॲग्रीचं जर असेल तर तुम्हाला प्राधान्य आहे, पण कुठलंही ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही या भरतीसाठी पात्र ठरू शकता। मी यावरती एक सेपरेट व्हिडिओ घेतो, कोणते कोणते पदं आहे आणि त्या पदासाठी शिक्षण का असू शकतं, तयारी करायची असेल तर कशा पद्धतीने तुम्ही सेल्फ स्टडी करून, सध्या जोपर्यंत जाहिरात येत नाही तोपर्यंत मला हे म्हणणं पटत नाही की हो तुम्ही या आणि आपली बॅच जॉईन करा, पण सेल्फ स्टडीनं म्हणजे स्वतः तुम्ही एक निरीक्षण वृत्तीनं नेमकं या पदासाठी काय पात्रता आहे, आपण कोणत्या पदासाठी पात्र आहोत याची अभ्यास जर करायचा असला तर एक ब्ल्यूप्रिंट रोड मॅप आपल्याकडे असायला पाहिजे। त्यासाठी मी पुढचा व्हिडिओ घेतो। आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार आहे। आता टेलिग्राम तर बंद आहे 22 तारखेपर्यंत, त्यामुळे आता हे कुठं पाठवणार। एनिवेज तरी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे तर ते जॉईन करून ठेवा। आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशान असतील नोंदवू शकता। आता पुरतं एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया, राम राम।